नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुमच्या समोर सौ ऋतुजा राजेश केळकर यांनी लिहिलेला एक लेख सादर करते. अर्थातच त्यापूर्वीची आपली नेहमीची सूचना, जर आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आपण आज ऐकणार आहोत ऋतुजा राजेश केळकर लिखित एक लेख. शीर्षक आहे देशांतराला गेलेले विव्हल पक्षी. आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला. या गाण्याचे सूर कॅलेंडर बघता बघता माझ्या कानांवर पडले आणि मग माझी नजर गुरुपौर्णिमेच्या तारखेवर पडली. एका जीवाला जन्म देणं हे तिच्या करता पुन्हा पुन्हा जन्मा इतकं कठीण आहे हे माहिती असून देखील ते आनंदाने स्वीकारणारी माता, तसेच जन्मभर आपल्याला गगनभरारी घेता यावी म्हणून आपल्या पंखात बळ निर्माण व्हावं, म्हणून आपल्या सुखाचे, आपल्या आरोग्याचे एक एक पीस उचकटून आपल्याला बळकटी देणारा आपला बाबा हे खऱ्या अर्थाने आपले पहिले वहिले गुरुच असतात. मान्य, आईपणाचा आनंद हा फक्त त्या आपल्या पिल्लाला पदराखाली धरल्यावरच मगच जाणवतो. तर घरासाठी, घरातल्या माणसांसाठी झिजण्यातील तृप्तता ही त्या पित्याला उंच मोकळ्या आकाशात गरुड झेप घेताना त्या झेपांमधील गूढतेची जाणीव एक गुरु म्हणून करून देताना या पित्याला प्रसंगी कठोरपणा हा दाखवावाच लागतो. तर काऊचिवच्या गोष्टीत रममाण करून नावडत्या पण पौष्टिक पदार्थांना भरवता भरवता आई आपल्या मनामध्ये चैतन्याचा नवनवीन खुणा जागवते. आणि त्यामुळेच असेल कदाचित आजच्या नव्या पिढीच्या मनात प्रतिभेचा तसंच कर्तृत्वाचा देखील सूर निर्विवादच अधिकाधिकच सुरेल होत चाललाय. भविष्याचे वेध घेत उन्मुक्त अनुभूतींसाठी मनामध्ये रम्य अपेक्षांची पहाट उमलवत देखण्या बहराने वाकलेल्या गुलमोहरी जगण्याची उमेद जाणवणाऱ्या आयुष्याचा अगदी प्रथम पायरीवर भेटलेल्या या दोन्ही गुरूंचं आपण तहहयात ऋणी राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जीवन सागरात अनेकानेक लाटा येतात. त्यात कधी सुखाचे इंद्रधनुषी चिंतोडे असतात, तर कधी जीवन अगदी मृत्यूच्या गर्तेत लोटणाऱ्या दुःखाच्या झंझावाती लाटा देखील असतात. यात अंधाराचे पाश कितीही बळकट झाले तरीही अंतरंगातील ह्या गुरूंनी लावलेले संस्कारांचे, संस्कृतीचे आणि तसंच स्नेहाचे मंगल कंदील कधीच विझू देऊ नका. कारण त्याच कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात मनामनात स्नेहमय प्रकाशाची किरणं डोकावतात की जी आपल्याला रोजच्या आयुष्यात उदात्त सौंदर्याची, यशाची आणि समृद्धीची आराधना करण्यास भाग पाडतात. कसं आहे ना की शुभंकर आयुष्य जगणं ही एक कला आहे. त्यात सामाजिक, आर्थिक तसंच मानसिक उद्रेकांची गुंफण असते. तसंच जीवनाच्या ह्या ऋतुभारणीत कधी बहारदार सुख, समृद्धी, ऐश्वर्याचे ऋतू आहेत, तर कधी अवमान, अपयश यांची पानगळही आहे. त्यातच जगण्याचा आनंद हा शोधायचा असतो आणि त्यातून तो आनंद मितूपणाच्या शिंपीतून बाहेर काढून मनासारखी रचना कशी घडवायची असते याचं ज्ञान तसंच मार्गदर्शन हे आपले आई वडील प्रथम गुरु म्हणून देतच असतात. तसं बघायला गेलं तर माणूस हा मरेपर्यंत काही ना काहीतरी शिकतच असतो. पण कुरूपतेतील सुंदरता शोधून, माणुसकीचे मळे फुलवणारी मन शोधून सुखाच्या फुलबागा
साऱ्यांच्या जीवनात कशा निर्माण करायच्या ते आपल्याला जीवनचक्राच्या रहाट गाडव्यात कुणी ना कुणीतरी गुरु बनून शिकवतच असत. त्या प्रत्येक प्रसंगातून ह्या जीवनाच्या बाजारात हिंडताना दिसलेल्या, अनुभवलेल्या प्रत्येक क्षणातून पुढे पुढे जाणं म्हणजेच जीवन जगणं होय. ह्यात आपला दीपस्तंभ म्हणून आई वडिलांचं मोठंच योगदान असतं. कसं आहे ना, माणूस हा आधी एक प्राणी आहे. तो जन्माला येतो, पण त्यात माणुसकीचा झरा निर्माण करावा लागतो. तसंच आणखी एक गोष्ट, ती म्हणजे माणूस हा फक्त भाकरीवर जगत नाही, तर तो प्रेमाचा तसंच मायेचाही भुकेला असतो. माणुसकीतील प्रेम, माया तसंच ममता यातील सौंदर्याची उपासना ही एक अत्यंत कठीण अशी आराधना आहे. आणि हीच आराधना करण्याचं मंत्राची दीक्षा आपल्याला आपले हे गुरु देत असतात. म्हणूनच गीता, कुराण किंवा बायबल हे सगळे धर्मग्रंथ हे जरी जीवन मूल्य शिकवत असले तरी देखील आपल्या बाहूंना आधार देऊन जगामध्ये आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला, ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपल्याला तळपत ठेवायला मदत करणाऱ्या आपल्या माता आणि पिता या आपल्या पहिल्या गुरूंना मरेपर्यंत अंतर देऊ नका. तरच गुरुपौर्णिमा ह्या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला उलगडला असं मी म्हणेन. शेवटी कसं आहे ना, की स्वप्न साध्य म्हणजे स्वप्नपूर्ती करता धर्मापेक्षाही संस्कारांच्या शालीची ऊब ही जास्त महत्वाची असते. आणि आपल्याला जर भविष्य काळात भूतकाळाच्या रंग पुष्करणीचे तरल रंग भरायचे असतील तर वर्तमानात आपल्या देह गोंधणाचे तैलचित्र हे साऊल संस्कारांच्या लक्ष्मण स्पर्शानेच कोंडून घ्यावे लागते. नाहीतर भविष्यात हिवाळ्याच्या परत पाठवणीला देशांतराला गेलेला विव्हल पक्षी विदग्ध लहरींच्या लयतत्वात हरवून जाईल. धन्यवाद.